हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा व्हिडिओ म्हणजेच रविवारचा व्हिडिओ मी तुमच्याशी आज शेअर करते आहे. तर काल मला चिकनची ऑर्डर आली होती आणि ती चिकनची ऑर्डर मी कशी पूर्ण केली हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर चिकनच्या ऑर्डरमध्ये जवळपास 1.5 किलो चिकन करी हवी होती आणि 1 किलो असे लॉलीपॉप हवे होते त्यांना. तर चिकन वगैरे मला त्यांनी दुपारीच आणून दिलं होतं आणि हे सगळं बनवून मला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, रात्री 9 वाजेपर्यंत द्यायचं होतं. तर मग आता हे त्यांनी चिकन आणून दिलं तर तसंच चिकन ठेवून देणं रात्रीपर्यंत मला काही ते बरोबर वाटलं नाही. म्हणून मग म्हटलं की चला जे चिकन आणलेलं आहे तर ते मॅरिनेट वगैरे करून घेऊया. तर इथे या टोपामध्ये ना चिकन लॉलीपॉप आहेत, जे आता मी मसाले वगैरे घातले ते. तर साधारणपणे 1 किलो चिकन लॉलीपॉप आहे. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि सोया सॉस घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर बऱ्याचदा आपण असं बघतो की या चिकन लॉलीपॉपमध्ये अंड देखील फोडून घातलं जातं. पण आता मी याच्यामध्ये अंड वगैरे काहीच फोडून घालणार नाही. मी माझ्या पद्धतीने करणार आहे. तरी देखील तितकेच क्रिस्पी कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप तयार होणार आहेत. तर या चिकन लॉलीपॉपमध्ये ना थोडंसं सोया सॉस पण मी घातलेला आहे. तर सोया सॉस हा ऑप्शनल आहे, पण छान अशी टेस्ट यावी म्हणून मी माझ्याकडे होता म्हणून मी घातला. नाहीतर मग तुम्हाला साध्या सिंपल पद्धतीने करायचं असेल तर आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ वगैरे घालायचं. आता इथे मी ना मिरची पावडर घातलेली आहे लाल. तर त्या लाल मिरची पावडरमुळे कलर छान येतो. आणि चिकन वगैरे जे मी धुवून ठेवलेलं ना, तर म्हटलं रात्रीपर्यंत हे असंच चिकन ठेवण्यापेक्षा त्याला आपण शिजवून ठेवूया. म्हणजे एकंदरीत माझं काम पण सोपं होईल. कारण की माझा संध्याकाळचा क्लास देखील होता आणि त्याच्या आधी म्हटली अर्धी तयारी केली, तर रात्री आपण पटापट गरमागरम त्यांना हे सगळं बनवून देऊ. तर आता हे जे 1.5 किलो चिकन होतं ना, तर हे कांदा, टोमॅटो, हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्टमध्ये छान असं वाफवून घेते. तर चिकन करी किंवा चिकन ग्रेव्ही जे पण काही तुम्ही बनवत असाल ना, तर तेलामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हे हळद आणि मीठ घालून छान असं चिकन त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं, परतून घ्यायचं. आता ह्या चिकनला ना त्याचं अंगचं पाणी भरपूर सुटलेलं आहे. तर हे अंगचं पाणी जे आहे ना पूर्णपणे आटवून घ्यायचं. लगेचच आपण पाणी घालायची घाई करायची नाही. नाहीतर मग लगेचच पाणी घालायची घाई केली ना तर चिकनला एक प्रकारचा असा वास येतो आणि मग ते चिकन खावंसं वाटत नाही. आणि तसं होऊ नये म्हणून ना काय करायचं, चिकन छान असं त्याचं अंगचं पाणी आटवून घ्यायचं. सगळं अंगचं पाणी मी आटवून घेतलं आणि आता यामध्ये ना जवळपास 2 तांबे भरून यामध्ये पाणी घातलंय आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. पाणी थोडं जास्तीचंच घातलं कारण की चिकन ना फक्त या चिकनचं पाणी आटवून घेतलंय. चिकन हे शिजलेलं नाहीये आणि चिकनचं पाणी आटवण्यासाठी गॅस मी थोडासा फुलच ठेवला होता. आणि हे जे चिकन आता हे मी संध्याकाळचं दाखवते. आता संध्याकाळी ना जवळपास रात्रीचे 7 वाजत आलेले आहेत आणि आता 7 वाजता मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते आता. तर दुपारी मी चिकन वगैरे शिजवून ठेवलेलं अळणी आणि आता इथे चिकन लॉलीपॉप मला बनवून घ्यायचे आहेत. कारण की त्यांना 8:30 वाजता त्यांना हे चिकन लॉलीपॉप हवे होते. तर म्हटलं 7 वाजता लागले तर थोडंसं 10 मिनिटं अगोदर तयार असलेले बरे. तर हे फ्रीजमध्ये ठेवलेलं चिकन लॉलीपॉपचं भांडं तर ते बाहेर काढलं आणि यामध्ये ना कॉर्नफ्लोअर घातलाय, थोडंसं मीठ घातलंय आणि गरम मसाला आपण घातला नव्हता, तर तो थोडासा गरम मसाला घालून थोडंसं मीठ घातलंय. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे. आता या स्टेजला ना तुम्ही अंड फोडून देखील घालू शकता. पण आता इथे मी अंड न घालण्याचं कारण तुम्हाला सांगतेय. कारण की मी दुपारीच हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आणि मीठ घातल्यामुळे ह्या चिकनला ना बऱ्यापैकी पाणी सुटलं होतं आणि म्हणून मग मी इथे अंड वगैरे घातलेले नाहीये. आता हे जे कॉर्नफ्लोअर घातलंय ना, तर त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि एक कॉर्नफ्लोअरचं छान असं कोटिंग या चिकन लॉलीपॉपला बसेल. म्हणजे कोटिंग जर कॉर्नफ्लोअरचं चिकन लॉलीपॉपच्या पीसला छान असं बसलं ना, खूप छान कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे ना मी हळद आणि जे तिखट आहे ना मिरची लाल पावडर तर ती घातलेली आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कलर देखील यामध्ये घालू शकता, फूड कलर. माझ्याकडे फूड कलर देखील होता रेड कलरचा आणि मी त्यांना विचारलं देखील. ऑरेंज कलरचा देखील होता, रेड कलरचा देखील होता आणि मी त्यांना विचारलं देखील, "तुम्हाला चिकन लॉलीपॉपमध्ये म्हणजे कलर वगैरे म्हणजे रेडिश कलरचे असे जसे बाहेर विकत मिळतात, तसे चिकन लॉलीपॉप हवेत का?" म्हणून लाल कलरचे. तर त्यांनी मला स्पष्टच सांगितलं, की "फूड कलर वगैरे काही घालू नका. जे काही असेल ते एकदम घरच्यासारखं हायजेनिकरित्या बनवून द्या. म्हणजे फूड कलर शक्यतो टाळा तुम्ही." तर त्याच्यामुळे मग मी इथे फूड कलर वगैरे घातलेले नाही. जे काही आपण घरामध्ये एकदम असं व्यवस्थित बनवतो ना, अगदी तसंच बनवलेलं आहे.
तर कढईमधलं तेल ना एकदम असं तापवून घ्यायचं, गरम असं कडक करून घ्यायचं आणि मगच यामध्ये चिकन लॉलीपॉप सोडायचे. नाहीतर तेल जर थंड असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चिकन लॉलीपॉप सोडले ना, तर ते तेल पण जास्त खेचतात आणि ते म्हणजे व्यवस्थित होत पण नाहीत. त्याच्यामुळे ना तेल असं कडक तापवून घ्यायचं आणि तुम्ही बघत असाल की गॅस इथे मी थोडासा मध्यम फुल आचेवरती ठेवलेला आहे. मध्यमपेक्षा थोडंसं फुल आणि त्याच्यावरती आता चिकन लॉलीपॉप घालून घ्यायचे. चिकन लॉलीपॉप तेलामध्ये घालताना ना ते जे चिकन लॉलीपॉपची जी हड्डी आहे ना, तर ती अशा प्रकारे वर करून ठेवायची तेलामध्ये. त्याच्यामुळे खालचा जो मांसाचा जो भाग आहे ना, तो व्यवस्थित शिजला जातो. आता दुपारीच इथे मी अळणी चिकन शिजवून घेतलेलं, तर आता त्याच्यामुळे माझं काम सोपं झालेलं आहे. आता मला फक्त इथे मसाला बनवून घ्यायचा आहे, वाटण बनवून घ्यायचं आहे. आता हे जे वाटण आहे ना, ते देखील मी माझ्या पद्धतीनेच बनवून घेणार आहे आणि ते कसं बनवते ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर एका वेळेला माझं 2-2 काम चाललेले आहेत. पाणी आलं होतं, पाणी भरून वगैरे घेतलं मी आणि आता इथे चिकन लॉलीपॉप फ्राय करण्याचं काम चालू आहे. मसाला बनवायचा आहे त्याच्यामुळे इथे चिकन एका साईडला फ्राय होत आहेत आणि एका साईडला मी कांदा वगैरे चिरून घेते. तर कांदा कशासाठी? तर आपल्याला मसाला वगैरे बनवून घ्यायचा आहे. तर कांदे इथे यामध्ये मी किती वापरलेले आहेत, तर साधारणपणे ना मध्यम आकाराचे 2 कांदे आणि मोठ्या आकाराचे 2 कांदे असे 4 कांदे घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत. आता चिकन लॉलीपॉप तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असं कोटिंग झालेलं आहे. आता काय करायचं जेव्हा एकदम गरम-गरम चिकन लॉलीपॉप हवे असतील ना, तर अगोदर अशा पद्धतीने आपण तळून घेऊ शकतो आणि असेच चिकन लॉलीपॉप देखील तुम्ही डायरेक्ट खायला देत असाल, तर छान कुरकुरीत झालेले चिकन लॉलीपॉप तुम्ही देऊ शकता. पण जर तुम्हाला एकदम गरम-गरम चिकन लॉलीपॉप द्यायचे असतील, तर अशा पद्धतीचे चिकन लॉलीपॉप तुम्ही तळून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला पुन्हा गरम तेलातून एकदा काढून द्यायचे. म्हणजे आणखीन जास्त कुरकुरीत होतात आणि खायला देखील मस्त गरमागरम चिकन लॉलीपॉप मिळतात आपल्याला. तर 1 किलो चिकन लॉलीपॉप जवळपास 4 ते 5 बॅचेसमध्ये मी तळून घेतले आणि एका वेळेला कढईमध्ये जवळपास 5च चिकन लॉलीपॉप बसवतो ते 5 ते 6. तर जास्त गर्दी देखील केली नाही कारण की घाई-गडबडीमध्ये काम उगाचच खराब व्हायला नको. मसाल्यामध्ये मी इथे घेतलेले आहे चण्याची डाळ घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेले, हिरवी वेलची, दालचिनी त्याच्यानंतर मिरी घेतलेली आहे आणि लवंग घेतलेले आहेत 4. हे कांदे चिरून घेतलेले आहेत, सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक अख्खी मोठी वाटी, आलं लसूण आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो हे सगळं मी चिरून घेतलेलं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला ना कांदा भाजून घेते. त्याच्यामुळे जेवढा कांदा मला हवा आहे तेवढा मी घातला आणि थोडासाच कांदा मी साईडला ठेवलाय. तर आता याच्यामध्ये ना थोडंसं तेल घालते म्हणजे ना हा कांदा झटपट भाजला जाईल. तर कांदा ना इथे आपल्याला एकदम लालसर ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ना ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते. एका साईडला चिकन लॉलीपॉप होत आहेत आणि कांदा तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी लालसर झालेला आहे आणि गॅस ना इथे फुल ठेवलेला आहे. फुल गॅसवरच मी इथे मसाले भाजून घेते. आता यामध्येच मी एक टोमॅटो घालून घेतलेला आहे. आलं लसूण जे आहे तर मी अळणी जे चिकन शिजवलं त्याच्यामध्ये देखील मी आलं लसूण पेस्ट घातलेली आणि याच्यामध्ये देखील 10 ते 15 आलं लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि थोडं आलं घातलेलं आहे आणि यामध्येच मी सुका खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत. आता हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा परतून घ्यायचंय आणि छान असं लालसर भाजेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय. मसाला भाजताना निवांत शांत असं भाजून घ्यायचं. जास्त घाई गडबड करायची नाही. आपण मसाला भाजताना लालसर रंगावरती किंवा त्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं डार्क रंगावरती जर भाजलं ना, तर तितका मसाला छान असा चवदार होतो आणि त्यापासून बनलेली जी पण काही तुम्ही चिकन करी म्हणा, मटण करी म्हणा किंवा फिश करी म्हणा, तितकीच टेस्टी होते. आता हे सगळं भाजून झालेलं आहे. आता जे गरम मसाले मी साईडला काढलेले ते घालते. तर याच्यामध्ये जवळपास 3 तेजपत्त्याची पानं घातली 3 ते 4. त्याच्यानंतर चणा डाळ, हिरवी मिरची, लवंग, काळी मिरी, दालचिनी हे सगळं घेतलेलं आहे. तर हे ना हळू मी भाजून घेते. कांदा टोमॅटोमध्ये जर हे घातलं असतं ना, तर कदाचित चण्याची डाळ व्यवस्थित भाजली गेली नसती. म्हणून मग मी हे वेगळं भाजते. तर चण्याची डाळ देखील छान लालसर झालेली आहे आणि मसाला भाजत आलाय आणि यामध्ये जवळपास ना 1.5 चमचा धने घातलेले आहे. आता माझं सासर कोल्हापूरचं आहे. तर कोल्हापूरमध्ये ना जेव्हा चिकन वगैरे आपण करी बनवतो तर त्यावेळेस ना धन्याच्या ऐवजी जिरं घातलं जातं. पण माझं माहेर कडचं आहे आणि म्हणून बीडला ना जिऱ्याऐवजी धने घातले जातात. तर आज मला ना बीडकडचीच करी बनवायची होती आणि खूप दिवस झालेलं म्हणजे खूप छान लागते म्हणून मग मी इथे धणे घातलेले आहेत. तर धण्याची देखील खूप छान होते.
तर हे बघा एवढे लॉलीपॉप तळून छान तयार झालेले आहेत. मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे तळून झालेले आहेत, लालसर असे. तर आता हे संध्याकाळचं रात्रीचं झालेलं आहे. साधारणपणे आता इथे ना 9 वाजत आलेले आहेत आणि लालसर असं ते चिकन लॉलीपॉप दिसतायत. लाईट कमी असल्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल. तर आता हा जो मसाला भाजलेला ना हा सगळा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि छान असं याला बारीक करून घेते. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या कारण की मला थोडंसं ते तिखट हवं होतं आणि जर हिरवी मिरची घालायची नसेल तर आपला घरगुती मसाला जो आहे तो घालू शकतो आपण. तर आता याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये मी मसाला भाजला होता तर त्याच कढईमध्ये मी तेल घातलं आणि त्यामध्ये 3 ते 4 तेजपत्त्याची पानं घातली आणि जो वाटून घेतलेला जो मसाला आहे ना तो आपल्याला घालायचा आहे. पण त्याआधी ना जे घरगुती कोल्हापुरी तिखट आहे ना तर ते जवळपास 4 चमचे घालून घेतलंय. आता ही कढई ना मसाला भाजून भाजून अशीच झालेली आहे काळपट, त्याच्यामुळे आता ही कढई स्पेशली मसाला भाजण्यासाठीच ठेवलेली आहे. तर आता हा तेलामध्ये मी 4 चमचे हे कोल्हापुरी तिखट घातलेलं आहे आणि तेलामध्ये हे तिखट घातल्यामुळे ना चिकन करी म्हणा किंवा मटन करी म्हणा खूप छान अशी तर्री येते. आता यामध्येच मी वाटून घेतलेलं जे आपलं वाटण होतं तर ते सगळं घालून घेते. थोडंसंच ठेवणार आहे कारण की मला चिकन ग्रेव्ही देखील बनवायची आहे. पुन्हा वाटण करत बसण्यापेक्षा मी यातलंच थोडंसं वाटण ठेवून देते. आता हे वाटण भाजायला आपल्याला जास्त काही वेळ लागणार नाहीये कारण की ह्या मसाला म्हणजे या वाटणामध्ये जे पण आपण साहित्य वापरलेलं आहे ते आधीच आपण खूप छान लालसर रंगावरती भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ना हे आता परतण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाहीये. आणि जर तुमच्याकडे खूपच कमी वेळ असेल ना तर सरळ कढईमध्ये हे वाटण घालून तेल घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं. साधारणपणे 2 मिनिटांमध्येच तुमचा मसाला खूप छान असा तेल सोडायला लागतो. तर आता हा मसाला परतायला मला साधारणपणे 5 ते 7 मिनिटं लागलेले तरी देखील आणि हा व्यवस्थित भाजून घेतलाय. मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडंसं तेल कमी होतं म्हणून मग मी हे जे लॉलीपॉपचं तळून ठेवलेलं जे तेल होतं तर ते थोडंसं याच्यामध्ये पुन्हा घातलेलं आहे. आता चिकन लॉलीपॉपचं जे तेल उरलेलं आहे तर त्या तेलाचं करायचं काय म्हणून मग मी तेच तेल पुन्हा या करीमध्ये मसाल्यामध्ये मी वापरणार आहे. म्हणजे तेल देखील वाया जाणार नाही आणि त्याचा उपयोग देखील होईल. आता हा जो मसाला आहे हा खूप छान असा परतून झालेला आहे. कढई सोडायला लागलेला आहे म्हणजे खाली काही लागत नाहीये, तेल सोडायला लागलंय. आता हा जो तयार झालेला मसाला आहे ना, तर हा जे दुपारी मी चिकनचं अळणी करून ठेवलेलं, तर त्यामध्ये आता हा मसाला घालून देते. आता चिकन इथे मी काय एकदमच 100% शिजवलं नव्हतं किंवा 90% देखील शिजवलं नव्हतं. 70% इतकं चिकन शिजवून घेतलेलं आणि अर्धं चिकन जे आहे ते मसाला घातल्यानंतर मला छान असं उकळवून घ्यायचं होतं मसाल्यामध्ये. म्हणजे पूर्ण मसाला आणि चिकनचा जो अर्क आहे, तर तो पूर्णपणे एकजीव होईल. आता याच कढईमध्ये मी पुन्हा पळीभर तेल घातलं चिकन लॉलीपॉपचंच आणि यामध्ये आता मी जे वाटण तयार करून ठेवलेलं ना, तर ते घालणार आहे. त्याआधी ना थोडंसं चिकन 1 पाव जे होतं, तर ते यामध्ये मी डायरेक्ट तेलामध्ये घालून घेतलेलं आहे. आता या चिकनला ना मी हळद, तिखट, मीठ लावलेलं आहे थोडंसं. तर आणखीन थोडंसं तिखट हवं असेल, तर मी नंतर पुन्हा घालणार आहे. आता इथे मी 1 पाव चिकनची चिकन ग्रेव्ही बनवून घेतेय आणि ही चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी कांदा, टोमॅटोचा काही वापर केलेला नाही. डायरेक्ट फक्त जे काही चिकन होतं त्याला मी हळद, तिखट, मीठ आणि अर्धा चमचा तिखट घातलं होतं आणि ते आता व्यवस्थित तेलावरती परतून घेते. चिकनचं ना पूर्ण असं पाणी अटलं पाहिजे, तर याच्यामध्ये मी थोडंसं घरगुती तिखट घातलं चमच्याभर आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. गॅस इथे मध्यम आचेवरच ठेवलाय आणि याच्यामध्ये चिकन छान असं परतून घ्यायचं. म्हणजे चिकनला ना पाणी असं सुटलं ना, सगळं आटवून घ्यायचं. आता चिकन बऱ्यापैकी आता हे चिकनचं पाणी जे सुटलं होतं ते आटवून घेतलं आणि जो काही थोडासा अर्धी वाटीभर मसाला जो शिल्लक होता, तर तोच मसाला मी यामध्ये घालून दिला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे परतून घेतेय. आता हे परतून झाल्यानंतर ह्याला आता चिकनला या मसाल्यामध्येच मी शिजवून घेणार आहे आणि गरजेनुसार पाणी मी नंतर घालणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. यावर आता झाकण ठेवून घेते आणि वाफेवरती साधारणपणे 4 ते 5 मिनिटं मंद आचेवरती हे चिकन शिजू देणार आहे. साधारण 5 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढलं आणि चिकनला खूप छान असं तेल सुटलं होतं. त्याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करते आणि झाकण ठेवून आता याला शिजू देतेय. आता हे जे आपलं चिकन तयार झालेलं तुम्ही बघू शकता खूप छान अशी तर्री वगैरे आलेली आहे. यामध्ये आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कारण की कोथिंबीर शिवाय कुठल्याच पदार्थाला चव नाही. तर भरपूर अशी कोथिंबीर मी घालून घेतली यावरती आणि चिकन जे आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते. आता बरेच जण ना इथे चण्याच्या डाळीऐवजी तीळ वापरतात. पण आता आमच्या बीडकडच्या साईडमध्ये ना तिळाच्या ऐवजी चणा डाळ वापरतात. तर चणा डाळ आणि आता ही जी करी तुम्हाला थोडीशी पातळ दिसते, तर जशी ती थंड होईल ना तशी तेवढी थिक होत जाते.
तर हे बघा, हे चिकन ग्रेव्ही आहे, तर ही अशा पद्धतीने बनलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ऑर्डरचा, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.